नमस्कार मित्रांनो, सर्वे सर्वांच्या राजकारणात कार्यकर्त्याला सर्वे सर्वा मानणारा माणूस जेव्हा राज्यातल्या आणि देशातल्या आणि कदाचित जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा महाराष्ट्रातल्या प्रदेशाचा अध्यक्ष होतो, तेव्हा माध्यमांकडनं त्याची किती दखल घेतली जाईल याची चिंता असतेच. ज्यांचे शून्य आमदार आहेत, शून्य खासदार आहेत किंवा बोटावर मोजण्या इतके नेते उपनेते वगैरे आहेत, अशा पक्षाच्या सर्वे सर्वांचा, ते जे काय कुटुंबात येणाऱ्या जय जयकार करण्यात, उदो उदो करण्यात, त्यांच्या पालख्या वाहण्यात महाराष्ट्रातले पत्रकार गडून गेलेले असतात. आणि त्यामुळे आमदार रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेली बिनविरोध निवड त्यांच्या दृष्टीने एक हेडलाईन व्यतिरिक्त बातमीचा विषय असेल की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण ती निवड आज झालेली आहे. भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात नवीन प्रदेशाध्यक्ष मिळालेले आहेत आणि म्हणजे माझी कोणाशी तुलना करायची इच्छा नाही आहे, पण माझं मत मी मांडू इच्छितो आणि मांडू शकतो. आणि त्यामुळे गेल्या काही प्रदेशाध्यक्षांच्या तुलनेत ते रावसाहेब दानवे असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा अगदी सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, यांच्या तुलनेत रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा रोख कुठे असेल ते दाखवणार आहे. तसंही म्हटलं की याच्यामध्ये बाकीच्यांना कमी दाखवण्याचा उद्देश नाही आहे. बाकीचे लोकही कार्यकर्ता ते आमदार मंत्री अशा प्रकारचा प्रवेश करूनच आले होते आणि बाकीच्या नेत्यांनीही आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यावर पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याचंच काम केलेलं आहे. म्हणजे मनसेनं या स्थापनेपासून राज ठाकरे हेच सर्वे सर्वा, राष्ट्रवादी शरद पवार सर्वे सर्वा, राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी अजित पवार सर्वे सर्वा, उबाठा सेना उद्धव ठाकरे सर्वे सर्वा, म्हणजे सगळ्यांचे सर्वे सर्वा. आणि तरी देशामध्ये लोकशाही आणि ती लोकशाही जर ज्या पक्षांनी धोक्यात आणली असेल त्या भारतीय जनता पार्टीचे मात्र अध्यक्ष दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी बदलतात आणि दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी कार्यकर्त्यापासून पुढे वाटचाल केलेला कोणतरी नेता भाजपाचा अध्यक्ष बनतो. तेव्हा प्रश्न विचारला जातो की अरे पण निवडणूक कुठे झाली? ही तर एकानुमते निवड झालेली आहे. म्हणजे हे सगळं मॅच फिक्सिंगच आहे. म्हणजे जिथे अध्यक्ष बदलतो तिथे मॅच फिक्सिंग आणि इथे अध्यक्षतः हयात, म्हणजे स्वतःबरोबर पक्षही बुडवणारे अध्यक्ष ते मात्र सर्वे सर्वा. पण असो, मला काही बाकीच्या पक्षांबद्दल आज बोलायचं नाही आहे. पण आमदार रवींद्र चव्हाण हे एक जमिनीवरचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चापासून 2002 साली वाटचाल करत ते नगरसेवक, नगरसेवकानंतर महापालिकेतली जबाबदारी स्थायी समितीची अध्यक्षपदाची, त्याच्यानंतर आमदार, मग चार वेळा आमदार, मध्ये राज्यमंत्रीपद, कॅबिनेट मंत्रीपद. आणि हे सगळं करत असताना ज्याला संघटनेचा माणूस म्हणतात, कार्यकर्त्यांचा माणूस म्हणतात, ही भूमिका कुठेही न ठेवलेला रवींद्र चव्हाणांची निवड महत्त्वाची अशासाठी आहे कारण महाराष्ट्रात सलग 3 निवडणुका 100पेक्षा जास्त जागा मिळवणं हे आत्तापर्यंत म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये कोणत्याही पक्षाला जमलेलं नाही आहे. शरद पवारांना अख्ख्या हयातीत जमलेलं नाही आहे. पण या जागा मिळवूनही कायम भारतीय जनता पार्टीकडे असं बघितलं जातं की पक्षाची मेंटॅलिटी, मानसिकता, अजूनही आपण 4थ्या क्रमांकाचे पक्ष आहोत. आणि खास करून या हिंदीच्या नसलेल्या मुद्द्यावर जेव्हा शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही कार्यकर्त्यांची ही भावना आली की अरे तुम्ही निर्णय घेता तर घेता, तुम्ही डिफेंड पण करू शकत नाही. 0 आमदारवाले नेते जर अजेंडा चालवू शकतात त्यांचा, तर मग तुम्ही
122 वाले, 105 वाले, 130 वाले का चालवू शकत नाही? हा प्रश्न खरोखर आहे. पण त्याहून महत्त्वाचा आहे म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा कुठे असेल? महाराष्ट्र राज्य चांद्यापासून बांद्यापर्यंत आहे. पण दुर्दैवाने सुदैवाने काय म्हणाल ते तुम्ही म्हणा, पण आजचा महाराष्ट्र पत्रकारांच्या दृष्टीने फक्त मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, नाशिक एवढाच आणि थोडासा बघायला गेलं तर कोकण, याच्या पलीकडे पत्रकारांना महाराष्ट्र माहिती नाही आहे आणि त्यांच्या दृष्टीने तो महाराष्ट्र पुढे आणायची गरजही नाही आहे. आणि त्यामुळे जेव्हा मराठवाड्याचे प्रदेशाध्यक्ष असतात किंवा विदर्भातले प्रदेशाध्यक्ष असतात, त्यांच्याकडे ढुंकूनही बघितलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. भाजपासमोरचं आव्हान जर कुठलं असणार आहे तर ते या भागातलं असणार आहे. कोकण, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे, नाशिक. कारण जे सगळे आव्हानवीर आहेत, दोन्ही ठाकरे मुंबईतलेच आहेत, अजितदादा शरद पवार पुण्यातलेच आहेत. काँग्रेसचा काही आता फारसा ठावठिकाणा उरलेला नाही आहे. काँग्रेस संपवण्याचं काम काँग्रेसचे नेतेच एक दिलांनी करत आहेत आणि मित्र पक्षातलेही एकनाथ शिंदे त्यांची ताकद ठाण्यातली आहेत आणि रवींद्र चव्हाण हेही ठाणे जिल्ह्यातले किंवा थोडंसं पुढे विचार केला तर कोकणातले आहेत. आणि त्यामुळे या भागामध्ये भाजपाचा रोवलेला खुंटा हलवून आणखीन बळकट करणं आणि येत्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये यातल्या काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपाला निर्विवाद बहुमत मिळवून देणं हे त्यांच्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. आणि ते आव्हान जर पेलायचं तर याच भागातला अध्यक्ष, इथल्याच लोकांच्या समस्या समजणारा अध्यक्ष, इथल्याच कार्यकर्त्यांच्या व्यथा समजणारा अध्यक्ष. कारण इथल्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या ज्या व्यथा आहेत की भाजपाची मेंटॅलिटी ही बरेचदा या भागात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असल्यासारखे असते आणि शिवसेनेशी युती असल्यापासनं आणि आता सलग 3 निवडणुका भाजपा मोठा भाऊ असला तरी या भागात आपणच लहान भाऊ आहोत, अशा प्रकारची मानसिकता भाजपाची आहे. ती अजून बदललेली नाही आहे, काही प्रमाणात बदललेली नाही आहे. गणितात ती बदललेली आहे, आकड्यात ती बदललेली आहे, पण कार्यकर्त्याच्या मनात ती बदललेली नाही आहे. आणि ते बदलण्याचं सगळ्यात मोठं आव्हान रवींद्र चव्हाण यांच्या पुढे असणार आहे. या भागात जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्याकडनं महाराष्ट्राचा अजेंडा सेट करण्याचं जे काम आहे, ते अजेंडा सेट करण्याचं काम, राजकारणाचा अजेंडा. कारण मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचा एक विस्तार, एक विकास पुरुष, इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशा प्रकारचा हे ठेवलेला आहे. कदाचित त्यांना भविष्यात राष्ट्रीय राजकारणात जायचं असल्यामुळे त्याच्या पलीकडचे जे विषय आहेत, जे अनेकदा कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचे असतात, स्थानिक विषय असतात, तिथपर्यंत देवेंद्र फडणवीस उतरत नाहीत. कारण या विषयात उतरणं म्हणजे स्वतःचे हात घाण करण्यासारखे असतं. त्याच्यात पटकन काही उत्तर देण्यासारखं नसतं, सांगण्यासारखं काही नसतं, पण तिथे कोणतरी असणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे हे काम करायचं तर या प्रश्नांची जाण पाहिजे, या भागात वावर पाहिजे. आपल्या मित्रपक्षांचे जे कधीकधी प्रतिस्पर्धी असू शकतात आणि विरोधकांचे, त्यांचे डाव ओळखणं, त्यांची मोडस ऑपरेंडी ओळखणं, हे देखील जमलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की रवींद्र चव्हाण ते करू शकतात. त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीसांचं भक्कम बॅकिंग आहे, पाठिंबा आहे, त्याच्याशिवाय ते अध्यक्ष बनू शकले नसते. आणि मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस त्यांना स्वतंत्र बुद्धीने काम करून देतील. कारण जे आव्हान त्यांच्या पुढे आहे ते पूर्ण करायचं तर स्वतंत्र बुद्धीने काम करून, रणनीती आखून, त्यानुसार पदाधिकाऱ्यांचं जाळं उभं करून, कारण हा फरक भाजपात हल्ली कायम जाणवतो आणि तो गेल्या निवडणुकीत जास्त प्रकर्षाने पुढे आला की पक्ष मोठा का नेता मोठा, हे सगळं नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड, सेल्फ लास्ट वगैरे हे सगळं झूट आहे. सेल्फ फर्स्ट, सगळ्या राजकारणात सेल्फ फर्स्ट असतो.
म्हणजे कोणी देशाशी प्रतारणा करत नाही, पण सेल्फ फर्स्ट, पार्टी सेकंड अँड कंट्री लास्ट ही वस्तुस्थिती. आणि राजकारण समजून घ्यायचं तर ही वस्तुस्थिती देखील समजून घ्यायला पाहिजे. पण तो सेल्फ फर्स्ट करता करता तो सेल्फ एवढा मोठा होतो की त्यामध्ये पक्षाचा विचार, पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार, देशाचा विचार मी आता म्हणतच नाही, पण पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचारही दुय्यम समजला जातो. सत्ता स्थापनेचं गणित अधिक महत्त्वाचं होतं, कार्यकर्त्यांची भावना कमी महत्त्वाची होती. आणि अशा वेळेला कार्यकर्त्यांना धीर देण्याचं, त्यांना समजून घेण्याचं, त्यांना पुढे नेण्याचं, त्यांना जबाबदारी घ्यायला शिकून कधी कधी त्यांना आपल्या मित्रपक्षासोबतच 4 हात करून, म्हणजे याच्यात वैचारिक विरोधक नाही आहे, पण शेवटी प्रत्येक पक्षाला त्याच 288 जागांमध्ये वाढायचं आहे. आणि तुमचा विस्तार होताना तो काही जागा तर काही वाढू शकत नाही, 288च्या 500 जागा होऊ शकत नाही. त्यामुळे कोणाच्या तरी जीवावरच तुम्हाला वाढायचं. आणि त्यामुळे ते करताना जे काही संघर्ष निर्माण होणार त्यामध्ये समन्वय साधणं, त्याच्यामुळे जी महायुती आहे तिचं भांडं फुटू न देणं, पण तरी देखील स्वतःचा विस्तार करणं, याच्यामध्ये पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. मला खात्री आहे आमदार रवींद्र चव्हाण भाजपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून ते पार पाडतील. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ती कामगिरी करता येईल की ज्याच्यातनं अनेक सर्वेसर्वा इतिहासात जातील आणि त्यांचं कुचकं संकुचित राजकारणही डब्यात जाईल. पण त्यासाठी आत्ताच्या घडीपासनं मेहनत करायची गरज आहे, टीम तयार करायची गरज आहे आणि एक दिशा ठेवून काम करण्याची गरज आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. प्रयत्न करा, महाराष्ट्र तुमचाच आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.